राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज पुन्हा एकदा 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव घसरलेले आहेत। या घसरणीमुळे आज सकाळपासून पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, सोलापूर शहर असेल, कोल्हापूर शहर असेल, परभणी असेल, बीड असेल, तर अशा मोठमोठ्या शहरांमधील भरपूर नागरिकांनी आज सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। आज सकाळपासून सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांची प्रचंड गर्दी सुद्धा झालेली आहे। बघा, लाखाची भरारी घेणारं सोनं आज पुन्हा एकदा घसरलेलं आहे। त्यामुळे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा विकलेलं आहे। म्हणजेच ग्राहकांनो 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। म्हणजेच गेल्या 10 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर महिलांनी, भरपूर पुरुषांनी 24 कॅरेटचं, 22 कॅरेटचं, 18 कॅरेटचं आणि 14 कॅरेटचं सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल, त्या ग्राहकांना आज खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळालेला आहे। त्या ग्राहकांसाठी आज सर्वात मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। तुम्ही सुद्धा या संधीचा फायदा 100% घ्यायचा आहे। कारण सोन्याने लाखाची भरारी घेतलेली होते, तर हे लाखाची भरारी घेणारं सोनं आज मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेलं आहे। तर या घसरणीमुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी करण्यात आलेलं आहे। परंतु ज्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा खरोखर स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल, त्या ग्राहकांनी आज सोने खरेदी करायचं आहे की अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तारखेपासून सोनं खरेदी करायचं आहे, त्याची माहिती अगदी 1 मिनिटामध्ये पाहणार आहोत। बघा, ग्राहकांना केव्हा पाऊस पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासक देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी घसरतील याचा अंदाज अनुभवी सराफ देत असतात। वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक सुद्धा देतच असतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा या अंदाजानुसार सोनं खरेदी करायचं आहे। जर तुम्ही या अंदाजानुसार सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी तुमच्या पैशांची बचत होईल, या ठिकाणी तुमचा 100% फायदा सुद्धा होणार आहे। म्हणजेच ग्राहकांना आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून भरपूर महिलांनी, भरपूर पुरुषांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा फायदा 100% होणार आहे। परंतु अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार या 2 तारखांना जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी 100% तुमच्या पैशांची बचत होणार आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। बघा ग्राहकांना, तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं की मटकं कसं बनेल याचा अंदाज अनुभवी कुंभार देत असतात, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी घसरतील याचा अंदाज अनुभवी अभ्यासक, वर्षानुवर्ष सोन्याचा अभ्यास करणारे अभ्यासक सुद्धा देतच असतात। त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल त्या सर्व ग्राहकांनी अनुभवी अभ्यासकांच्या आधारावरती सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कसलाही तोटा होणार नाही, तुमचं कसलंही नुकसान होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कसलाही पश्चाताप होणार नाही, कारण तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। तर बघा ग्राहकांना, सोन्याच्या बाजारभावामध्ये रोज चढ आणि उतार सुद्धा चालूच असतात। म्हणजेच काही दिवशी सोन्याचे भाव वाढत असतात तर काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव सुद्धा घसरत असतात। परंतु ग्राहकांनी सोनं कधी खरेदी करायचं असतं आणि कधी सोनं मोडायचं असतं त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा ग्राहकांना, आज वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळेस सोन्याचे भाव घसरत असतात त्यावेळेस ग्राहकांनी सोनं खरेदी करायचं असतं आणि ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढत चाललेले असतात त्यावेळेस ते सोनं सुद्धा मोडायचं असतं, जेणेकरून आपल्याला फायदा होईल। या सोन्याच्या बदल्यामध्ये व्याजदर सुद्धा मिळत राहील। जर तुम्हाला सोन्याच्या बदल्यामध्ये व्याजदर मिळवायचा असेल किंवा तुमच्या मुलींच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला नातेवाईकांना सोनं भेटवस्तू म्हणून द्यायचं असेल तर तुम्ही या 2 तारखांना सोने खरेदी करा। या ठिकाणी तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। तर या 2 तारखा कालच जाहीर सुद्धा झालेल्या आहेत। कालच आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा या 2 तारखा सांगणार होतो, परंतु सर्व पुरावा घेऊन तुमच्यापुढे हा व्हिडिओ सादर केलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, सोशल मीडियावरती कोणत्या अफवा पसरवल्या जात आहेत। काही ठिकाणी सांगितलं जात आहे की सोन्याचा भाव 20,000 रुपये होईल, काही ठिकाणी सांगितलं जात आहे की सोन्याचा भाव 10,000 रुपये होईल,
त्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। म्हणजेच ज्या ग्राहकांकडे अगोदरपासून सोनं होतं त्या ग्राहकांमध्ये मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। तर या भीतीच्या वातावरणामुळे आणि घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। बघा ग्राहकांनो, जर तुमच्याकडे अगोदरपासून सोनं असेल, तुम्ही मागच्या 2 महिन्यांखाली सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल, तुमचं खानदानी सोनं असेल, तर ते सोनं राखून ठेवायचं आहे की ते सोनं मोडायचं आहे त्याची माहिती आज अनुभवी अभ्यासकांनी सुद्धा दिलेली आहे। ती माहिती सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून तुमचा कसलाही तोटा होणार नाही, तुमचं कसले नुकसान होणार नाही। बघा ग्राहकांनो, सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। तर या भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्याच्या किमती कमी सुद्धा करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून सर्व महिलांना सोने खरेदी करता यावे या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यांच्या किमती कमी सुद्धा करण्यात आलेल्या आहे, जेणेकरून सर्व ग्राहकांना सोने खरेदी करता येईल, सर्व ग्राहकांना सोनं सुद्धा खरेदी करून ठेवता येईल। बघा ग्राहकांनो, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 2 तारखांना सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल। या 2 तारखांना सर्व ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। त्या 2 तारखा कालच जाहीर झालेल्या आहेत, त्या 2 तारखा सुद्धा बघून घेऊया। परंतु ग्राहकांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ झालेली होती, सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, सोन्याने 1 लाखाचा टप्पा पूर्ण केलेला होता, परंतु सोनं आज कशामुळे घसरलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये अजून किती हजार रुपयांनी घसरणार आहे। बघा ग्राहकांनो, आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये सोन्यामध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती, त्यामुळे ग्राहकांमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरलेले आहे, कारण भरपूर ग्राहकांना भरपूर दिवसांपासून 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं होतं, परंतु सोन्याचे भाव वाढत चाललेले होते आणि ग्राहकांचे पैसे कमी होत चाललेले होते, त्यामुळे ग्राहकांमध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झालेले होते। परंतु आज सराफांचे बाजार उघडताच 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्रमी घसरण झाली। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये 24 कॅरेटचं शुद्ध सोनं सुद्धा खरेदी करण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही आज सोनं खरेदी करायचं आहे का या 2 तारखांना सोने खरेदी करायचं आहे याची माहिती अगदी 1 मिनिटामध्ये देऊन टाकतो। तर बघा ग्राहकांनो, जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा फायदा 100% होणार आहे, परंतु जर तुम्ही या 2 तारखांना सोने खरेदी केलं तर या ठिकाणी तुमचा डबल फायदा सुद्धा होणार आहे, कारण आजपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। पुढच्या या 2 तारखेपर्यंत सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांनो, मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होते की सोन्याचे भाव 1,40,000 रुपयापर्यंत जातील, सोन्याचे भाव 2 लाख रुपयापर्यंत जातील, त्यामुळे भरपूर ग्राहकांनी 1 लाख रुपयांना 1 तोळा सोनं खरेदी करून ठेवलेलं आहे आणि आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली, त्यामुळे 1 लाखाने ज्याने सोनं खरेदी करून ठेवलेलं होतं त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यांना वाटत आहे की आपला तोटा होणार आहे, आपलं नुकसान होणार आहे, परंतु अशा ग्राहकांनी काळजी करायची गरज नाही, कारण राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे जुनं सोनं असेल, खानदानी सोनं असेल किंवा मागच्या 4 ते 5 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल तर त्या ग्राहकांनी ते सोनं कधीपासून मोडायचं आहे किंवा ते सोनं तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे त्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखायचं आहे, त्यासोबतच ज्या 2 तारखांना हे सोनं घसरणार आहे, 2 तारखांना कमी पैशांमध्ये जास्त सोनं मिळणार आहे, त्या 2 तारखा सुद्धा बघून घेऊयात। त्यासोबतच ग्राहकांनो, तुम्ही सुद्धा सोने खरेदी करायला कधीपासून सुरुवात करायची आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांनो, आज अनुभवी व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ग्राहकांना 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, मग ते सोनं लग्न सराईसाठी खरेदी करायचं असेल, स्वतःसाठी खरेदी करायचं असेल किंवा 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या ग्राहकांनी या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात सुद्धा
करायची आहे, परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा होतच आहेत। बघा सध्याच्या स्थितीला जे सराफ असतात तर त्या सराफांच्या दुकानांच्या माध्यमातून 24 कॅरेटचं सोनं सांगितलं जातं, परंतु ते सोनं 22 कॅरेट 18 कॅरेटचं सोनं असतं। अशा पद्धतीने मोठमोठी प्रकरणे समोर सुद्धा आलेली आहेत। बघा पुणे शहरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची फसवणूक सुद्धा झालेली आहे। त्याचप्रमाणे परभणी असेल, बीड असेल, अशा मोठमोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांची फसवणूक सुद्धा झालेली आहे। तर ही फसवणूक म्हणजे काही ठिकाणी 24 कॅरेटचं सोनं सांगितलं होतं आणि ते सोनं 22 कॅरेटचं निघालेलं आहे। काही ठिकाणी 22 कॅरेटचं सोनं सांगितलं आणि ते सोनं 14 कॅरेटचं सोनं सांगितलं आहे। म्हणजेच अशा पद्धतीने जास्त कॅरेटचं सोनं सांगून ग्राहकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक सुद्धा होतच आहे। त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांना काही महत्त्वाच्या टिप्स देण्यात येणार आहेत। त्यासोबत ज्या ग्राहकांनी अगोदरपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल त्या ग्राहकांचं सोनं किती कॅरेटचं आहे ते सुद्धा आपण कशा पद्धतीने ओळखायचं आहे ती माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा ग्राहकांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या गळ्यामधील, आपल्या कानामधील, आपल्या नाकामधील सोनं 24 कॅरेटचं आहे, तर तुम्ही सुद्धा पाहायचं आहे की ते सोनं खरंच 24 कॅरेटचं आहे की ते सोनं 22 कॅरेटचं आहे किंवा ते सोनं 18 कॅरेटचं सोनं आहे किंवा ते सोनं 14 कॅरेटचं सोनं आहे का, हे सुद्धा तुम्ही पाहायचं आहे। तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुमची फसवणूक झालेली आहे की खरोखर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं देण्यात आलेलं आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव कोणत्या तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये घसरणार आहे, ज्या 2 तारखा सांगण्यात आलेल्या आहेत त्या 2 तारखा सुद्धा बघून घेऊयात। त्यासोबत 2026 मध्ये म्हणजेच अजून 6 महिन्यांनी 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव घसरणार आहे की याच्यामध्ये वाढ होणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तशा प्रकारे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। म्हणजेच एकंदरीत 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटच्या सोन्याच्या 2026च्या किमती सुद्धा जाहीर झालेल्या आहेत, त्या किमती सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला विविध राज्यांमध्ये सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत आणि या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शुद्ध सोनं सापडत चाललेलं आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा आलेलं आहे, परंतु ग्राहकांमध्ये निराशा पसरलेली होती। सराफांच्या दुकानांच्या बाहेर कालपासून गर्दी नव्हती, परंतु आज जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये सोनं झालेलं होतं आणि जास्त सोनं मार्केटमध्ये झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घसरण सुद्धा होतच आहेत। बघा जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्या वेळेस टोमॅटो जास्त प्रमाणामध्ये बाजारामध्ये येत असतात त्यावेळेस त्या टोमॅटोचा भाव हा 100% उतरत असतो। त्याचप्रमाणे मागच्या काही कालावधीमध्ये कांद्याची कमतरता भासत होते, त्यावेळेस कांद्याचा भाव 100 रुपये ते 120 रुपयापर्यंत गेलेला होता, परंतु मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये कांदा सुद्धा आलेला होता। त्यामुळे त्याच कांद्याचा भाव मागच्या आठवड्यामध्ये 10 रुपये किलो, 12 रुपये किलो अशा पद्धतीने झालेला आहे। म्हणजेच ज्यावेळेस बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये एखादी वस्तू येत असते त्यावेळेस त्या बाजारामध्ये त्याची किंमत सुद्धा कमीच होत असते। बघा त्याचप्रमाणे सध्याच्या स्थितीला सोन्याचा मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा सुद्धा होतच आहे, बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं सुद्धा येतच आहे, त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होतच आहे। बघा मागच्या काही कालावधीमध्ये भारत असेल, चीन असेल, युरोप असेल, अफगाणिस्तान असेल, अमेरिका असेल यांसारख्या मोठमोठ्या देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू झालेलं होतं आणि त्यावेळेस सोन्याची आयात आणि निर्यात सुद्धा बंद झालेली होते, त्यामुळे सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। परंतु यामधील जे व्यापार युद्ध सुरू होतं तर ते व्यापार युद्ध थांबलेलं आहे, त्यामुळे सोन्याची आयात आणि निर्यात सुद्धा सुरू झालेली आहे आणि जास्त प्रमाणामध्ये सोन्याची आयात केली जात आहे, त्यामुळे 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होतच आहे। तर बघा ग्राहकांनो सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत, आता आपण तारखा सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांनो 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या सोन्यांच्या भावामध्ये सरासरी 1000 रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये अजून घसरण होईल, म्हणजे सोन्याचा भाव 95,000 रुपये ते 1 लाखांच्या दरम्यान येऊ शकतं। अजून
2 ते 3 हजार रुपयांची घसरण होऊ शकते अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणत्याही महिलांनी, कोणत्याही पुरुषांनी, कोणत्याही ग्राहकांनी आपणवरती विश्वास ठेवू नका। सोन्याचा भाव 10,000 20,000 रुपये होणार नाही। बघा, आज अनुभवी अभ्यासकाने दिलेल्या माहितीनुसार सर्व ग्राहकांनी सोन्याचा अभ्यास करायचा आहे। सोन्याचं कधीपासून खरेदी करायला सुरुवात करायची आहे त्याची माहिती घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सोनं आपल्या रिस्कवरती खरेदी करायचं आहे। आपण अंदाज देत असतो, परंतु अंदाज हा 100% खराच ठरेल याची खात्री देता येत नसते। त्यामुळे सर्व ग्राहकांनी आपापल्या रिस्कवरती सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे।